शमिका तू इथे? अभि, तू इथे? तू सुगंधी साथ है साया सरिया माझ्या चपाशी शिंब तू होईना जागून तारे मोजतो आहे तुझ्यात मी रुजतो आहे कधी तुला कळेल सारे खेळ आहे जुना माझी या प्रियाला प्रीत कळेना अभि, बुके कशासाठी? तुला थँक्स म्हणायचं होतं. किती त्रास झेलला ना तू, आणि आज तुझ्यामुळे मी बाबा झालाय, एका क्यूट छानशा परीचा. अगं इतके दिवस इतकी गडबड होती ना की शांतपणे बसून तुझ्याशी बोलायलाच नाही मिळालं. पण खरंच खूप थँक्स. आणि हो, आज आपले ते स्पेशालिस्ट डॉक्टर येणार आहेत आपल्या बाळाला चेक करायला, त्यामुळे आता मी एकदम रिलॅक्स्ड आहे. माधुरी, मी सफरचंद कापते, खा जरा. विपुल, तुम्ही पण खा. हं, अहो आई, द्या माझ्याकडे ते, मी कापतो फ्रुट्स. अहो तुम्ही पण किती धावपळ केली आहे, तुम्हालाच खायला पाहिजेत हे फ्रुट्स आता. विपुल, आई वडील करतात त्याला धावपळ नाही म्हणत, त्याला माया म्हणतात. आणि तुम्ही काळजी नका करू, सगळं व्यवस्थित होणार आहे. डॉक्टर येतील आता बाळाला चेक करायला. तुम्ही त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बसा, ते बाळाला चेक करतील आणि सांगतील काय ते. गरज पडलीच तर आजच ऑपरेशन करायला सांगतील ते. विपुल, जा तुम्ही दोघं. फोन ठेवलाय तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू. धन्यवाद. थँक्स अ लॉट. थँक्यू.
थँक्यू. भेटतोच मी तुम्हाला नंतर मध्ये. थँक्स. अरे पण ऑलरेडी आहेत ना बुकेस बरेच दिलेले. अजून एक? नाही साहेब, हे आपल्याकडून नाही, कोणीतरी सकाळी जाणून ठेवले आहेत. नाव गाव काही लिहिलं नाही याच्यावर. थँक्स. थँक्यू शमिका. लव्ह यू. रिमाइंडर, माधुरीला कॉल. हा बोला बे. हा आई, माधुरी कशी आहे आणि बाबा कुठे आहेत? अरे बाबा आणि विपुल डॉक्टरांना भेटायला गेले आहेत. विपुलनी फोन माझ्यासाठी ठेवला होता इथे. माधुरी म्हणशील तर ती बाळाच्या काळजीतच आहे रे. अगं वेडी आहे का ती? दे जरा तिला फोन दे. हो, एक मिनिट. हा, देते तिला. माधुरी, अभिचा फोन आहे, घे. हॅलो अभि. तू काय असा आवाज पाडून बसली आहेस? माधुरी, आता डॉक्टर आलेत ना नवीन. हे बघ, काही काळजी करू नकोस. आपलं पिल्लू एकदम हेल्दी गुटगुटीत होऊन परत तुझ्या कुशीत येणार आहे. ओके? अभि, तू आलास ना, सगळं ठीक होईल बघ आता. माझा आणि मेघनाचा लक्की भाऊ आहेस ना तू. अरे कालच मेघनाचा फोन आला होता. अभि, मी मेघनाला काहीच सांगितलेलं नाहीये. तुझा प्रॉब्लेम नाही आणि माझाही नाही. अभि, ती म्हणत होती की ती आपल्या सगळ्यांना खूप मिस करते. मी सुद्धा मेघाला खूप मिस करतोय का. डोंट वरी, आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि मेघा आली की आपण तिघही नाही, चौघही मजा करू. पिल्लू पण असेल ना आता. चल, तू काळजी घे. हो, मी परत फोन करतोस तुला. हा, बाय.
रिया 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 तू आलीस? तू 2 दिवस आली नव्हतीस. आय वॉज सो स्केअर्ड बेबी. मला वाटलं तुला काय झालं. तू 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 ठीक आहे ना? तू मम्मा मी ठीक आहे. रिलॅक्स. आय एम फाईन. अँड नाव यू आर गोइंग टू बी फाईन मम्मा. हो खरंच. अनिरुद्ध आला होता. तो पण असंच काहीच म्हणत होता. तो म्हणाला की अविनाश सापडला तर म्हणजे तर तर मी जेलच्या बाहेर. येस एक्झॅक्टली. तो हरामखोर अविनाश पकडला गेला ना मम्मा की मग तू या जेलमधनं सुटशील मम्मा, या रिडिक्युलस जेलमधनं. आणि मग त्यानंतर काय त्यानंतर काय रिया? हे सगळं इथेच संपत नाही ग. इथे तर सुरुवात होते. अनिरुद्ध मला हे सांगायला आला नव्हता की मी लवकरच जेलमधून सुटून बाहेर पडणार आहे म्हणून. तो मला हे सांगायला आला होता की इथून बाहेर पडले तरी त्याच्या घरी मला कधीच जागा मिळणार नाही. मम्मा डोंट वरी. मी आहे ना. आणि आतापर्यंत मी सगळं मॅनेज केलंय ना, मी सगळं सांभाळलंय ना, मग यापुढेही सगळं मॅनेज करेन मी मम्मा. काही काळजी करू नकोस तू. तुला सगळेजण सोडून गेले ना तरी तुझी एक मुलगी आहे ना, रिया आहे ना मम्मा तुझ्यासाठी. काही काळजी करू नकोस. आणि तू इथून बाहेर पडलीस ना की बस एकेकाला दाखवून देईन ज्यांनी तुला त्रास दिलाय, तुझा इन्सल्ट केलाय, तुला दुःख दिलंय, त्या प्रत्येकाला दाखवून देईन मी मामा. दुःख काय असतं, इन्सल्ट काय असतो, त्रास काय असतो दाखवून देईन मी. सगळं नीट आहे. मी चेकअप केलंय. जो काय प्रॉब्लेम आहे तो मायनर आहे. विदाउट ऑपरेशन होऊन जाईल. सुरुवातीला थोडीशी काळजी घ्यावी लागेल. बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. आणि टेन्शन घ्यावं असं तर काहीच नाहीये. खूप गोंडस बाळ आहे तुमचं. थँक्यू डॉक्टर. इट्स ओके. आई बाबा, मी माधुरीला भेटून येतो. तिलाही खबर देतो. खूप बरं वाटेल तिला. जा विपुल. आज अभिचा नव्या ऑफिसमध्ये पहिलाच दिवस आहे. जेवला असेल का? काय करत असेल तू?
गॉड, सगळं ठीक चाललं असेल ना? त्याला त्याला कसं विचारू? काहीतरी करायला पाहिजे. काय करू? कुणाशी बोलू? मला मला काहीच कळत नाहीये. व्हेरी गुड माय बॉय, आय एम इम्प्रेस्ड. फक्त आता मी सांगितलेले 2 पॉईंट आणखीन ऍड कर. बाकी सगळं परफेक्ट आहे. उद्या व्हाईस प्रेसिडेंट येणार आहेत आणि त्यांच्यासमोर हे प्रेझेंटेशन असंच झालं पाहिजे, इतक्याच परफेक्ट. ओके? डेफिनेटली सर. ग्रेट जॉब. थँक्यू. मिस्टर सावंतांना सांगा मी मीटिंगला चाललोय. ठीक आहे? ओके. अरे आलास? कसा होता पहिला दिवस? काजी शाळेचा पहिला दिवस असल्यासारखं काय विचारतेस? बाई, शाळेत फुलं देतात वाटतं हल्ली. आई, आता ऑफिसचा पहिला दिवस म्हटल्यानंतर मग हे बुके स्वागत सगळं आलंच ना. आजी तर असं म्हणत होती जसं काही माझा शाळेचाच पहिला दिवस आहे. हो, पण आम्हालाच तुझी काळजी. तिथे माधुरीची आणि इथे तुझी. कर तू टिंगल माझी, कर कर. अगं टिंगल कसली? बरं, छान होता दिवस पहिला. ओके. बरं आई, मी काय म्हणतोय, माधुरी कशी आहे? बाळ ठीक आहे? डॉक्टर आले होते, काय म्हणाले? हो, आले होते. व्यवस्थित आहे सगळं. डॉक्टर म्हणाले काळजी करायसारखं काही नाही. थोड्याशा तपासण्या आणखी करायला लागतील बाळाच्या, पण ठीक आहे सगळं. बाबा आणि विपुल दोघं आहेत हॉस्पिटलमध्येच. मी पण तिला भेटून येतो, नाहीतर नाराज व्हायच्या दोघी. दोघी? माधुरी आणि तिचं पिल्लू. आज कित्येक दिवसांनी हे घर हसतंय बाबा, खरंच. शांतपणे श्वास घेते, नाहीतर नुसता कल्लोळ माजला होता या घरात. आता कुठे बरं वाटते. पांडुरंगा, असंच लक्ष ठेव रे बाबा आमच्या घरावर.